Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि, माय सेल्फ कन्हैया यदुदास चव्हाण BMS फायनल इयर स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आमलकीचे विविध कल्पना पाहिले आणि आता उरलेले जे कल्पना आहेत ते आपण बघूया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिली कल्पना बघा धात्री लोह. आता धात्री म्हणजे आमलकी आणि लोह म्हणजे याच्यामध्ये लोहाचं पण चूर्ण असते. तर बघूया याच्यामध्ये घटकद्रव्य जर बघितले तर घटकद्रव्यामध्ये येतं पहिलं प्रथम येते आमलकी. आता ते घ्यायचं 384 ग्राम. त्याच्यानंतर लोहचूर्ण भस्म घ्यायचं, नंतर मधुयष्टी चूर्ण घ्यायचं आणि ते भावना देण्यासाठी त्यांना गुडूची क्वाथ घ्यायची. गुडूची क्वाथ हे क्वार्टर सेक्शन घ्यायचं. तर अशा प्रकारे हे घटकद्रव्य घ्यायचं. आता याच्यानंतरचं पार्ट म्हणजे काय की निर्माणविधी. आता निर्माणविधी म्हणलं की कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचं मित्रांनो. तर त्याच्यामध्ये काय घ्यायचं, आमलकी घ्यायचं, लोहचूर्ण घ्यायचं, मधुयष्टी घ्यायचं, खलवयंत्रामध्ये त्यांचं काय करायचं, चूर्ण करायचं. चूर्ण केल्याच्यानंतर वस्त्रगाळ करायचा. वस्त्रगाळ आपण कशाने करतो, कपड्याद्वारे करतो. आता वस्त्रगाळ केल्याच्यानंतर पुन्हा एकदा वस्त्रगाळ करून त्याच्यामध्ये मृतपात्रामध्ये त्यांना भावना देण्यासाठी गुडूची क्वाथ घ्यायचा. गुडूची क्वाथ घेतल्यानंतर त्यांना 7 दिवस आणि 7 वेळा घोटायचं आणि घोटल्याच्या नंतर मग आपल्याला वटी बनवून त्यांच्या वटी रूप देऊन त्यांना भरणीत ठेवायचं. अशा प्रकारची ही निर्माणविधी आहे मित्रांनो. आता याच्यानंतरचं जर पार्ट बघितलं तर फार्मॅकोडायनॅमिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स. फार्मॅकोडायनॅमिक्स तुम्हाला तर माहिती आहे की आयुर्वेदिक म्हणलं की त्यांचा रस वीर्य विपाक लिहायचं. तर आता आमलकीचं तुम्हाला माहीतच असेल, आम्लप्रधान 5 रस असते, लवण रहित असते, वीर्य हे शीत असते, आमलकीचं विपाक हे मधुर असते आणि गुण हे वृक्ष आणि गुरु असतात. तसंच प्रकारचं मधुयष्टीचं रस हे मधुर असते, वीर्य हे शीत असते, विपाक हे मधुर असते आणि गुण हे गुरु आणि स्निग्ध असते. तसेच प्रकारचं लोहचूर्णचं पण लिहायचं. त्याच्यानंतरचं पार्ट येते फार्मॅकोडायनॅमिक्स. आता फार्मॅकोडायनॅमिक्स पार्ट प्रॉपर्टी कोणत्या यूज होतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये बघा अँटीऑक्सिडंट इफेक्ट येते, इम्युनोमॉड्युलेटर इफेक्ट येते आणि सर्वात महत्त्वाचं आय हेल्थसाठी आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी धात्री लोहाचा मुख्याने उपयोग करतात. तर त्याच्यानंतर बघितलं तर हेपॅटोप्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी येते त्याच्यामध्ये आणि कॉग्निटिव्ह आणि एनहान्समेंटसुद्धा प्रॉपर्टी येतात. त्याच्यानंतरचं पार्ट जर बघितलं तर त्याच्यानंतरचं पार्ट येतं बघा फार्मॅकोकायनेटिक्स. आता फार्मॅकोकायनेटिक्स म्हणलं की त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन येणार. आता ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स आणि मेटाबॉलिझम प्रायमरी इन लिव्हर आणि एक्सक्रिशन थ्रू किडनी और स्किन येते. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याची रोगणता किंवा त्याचा आपण उपयोग कशामध्ये करतो किंवा थेरपॅटिक युजेस, तर त्याचा आपण शूलहर, पांडुहर, आम्लपित्तहर, अग्निदीपक आणि नेत्रशोषण अशामध्ये यूज करतो. आणि त्याच्यानंतरचं जर पार्ट बघितलं तर मात्रा येते. आता याची मात्रा बघा, लोहचूर्ण, लोह म्हणजे लोह कमी असते त्याच्यामुळं अर्धा ते 1 ग्राम लक्षात ठेवायचं. लोह कमी असते म्हणून अर्धा ते 1 ग्राम लक्षात ठेवायचं. अनुपान जर बघितलं तर घृत आणि मधु येते आणि पथ्य हे रोगानुसार घ्यायचं. त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितलं तर भोजन पूर्व, भोजन मध्य आणि तथा नंतर म्हणजे तिन्हीच्या काळामध्ये यूज होतो. तर रिसर्च अपडेट जर बघितलं तर काय केलं मित्रांनो की त्याच्यामध्ये 1 कॅप्सूल 500 mg 30 दिवस हे शूलहर व्यक्तीसाठी त्यांनी यूज केलेले हे रिसर्च अपडेट आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं का, हो की नाही? एवढंच आहे मित्रांनो. आता याच्यानंतरची नेक्स्ट कल्पना बघू. तर आता नेक्स्ट कल्पना येते बघा आमलकेदी गुटिका. आता आमलकेदी गुटिका म्हणलं की काय येते त्याच्यामध्ये, तर आमलकी येणार आणि त्याच्यासोबत येणार. आता याचं लक्षात कसं ठेवायचं माहिती आहे का, आमलकी कमलकुष्टम लाजा हे घटकद्रव्य आहेत त्याचे. आता याच्यामध्ये घटकद्रव्य जर बघितलं तर वटरोह आणि हे मधु हे क्वार्टर सेक्शन भावनासाठी देतात. तर हे सर्व एक भाग आहे घ्यायचं घटकद्रव्यामध्ये, आमलकी, कमल, कुष्ठ, लाजा आणि वटरोह. त्याच्यानंतर मधु हे भावनासाठी. आता त्याच्यामध्ये जर फायटोकेमिकल्स जर बघितले तर ॲस्कॉर्बिक ॲसिड्स, गॅलिक ॲसिड्स, फ्लॅवोनॉइड्स आणि टॅनिन्स येतात. तर हे त्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स येतात. आता त्याच्यानंतरचं जर पार्ट बघितलं तर निर्माणविधी. आता तुम्हाला माहिती आहे निर्माणविधी म्हणलं की कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचा. त्याच्यामध्ये काय घ्यायचे, सर्व घटकद्रव्य घ्यायचे, खलवयंत्रामध्ये एकत्र करायचं आणि नंतर त्यांचं चूर्ण करायचं. नंतर कपड्याद्वारे त्यांचं वस्त्रगाळ करायचा. नंतर पुन्हा एकदा वस्त्रगाळ करून त्याच्यामध्ये मध टाकायचं आणि मध हे भावना देऊन त्याला काय करायचं, चांगलं घोटायचं. नंतर त्यांचे गुटी किंवा वटी हे आकार देऊन त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आणि त्यांना सुकू द्यायचं. सुकल्याच्या नंतर त्यांना भरणीमध्ये एकत्र करायचं. अशा प्रकारची ही निर्माणविधी आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतरचं पार्ट येते ते म्हणजे फार्मॅकोडायनॅमिक्स. आता फार्मॅकोडायनॅमिक्स जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पार्टमध्ये आमलकी येणार. तर आता आमलकीचे रसवीर्य विपाक येणार, आम्लप्रधान रस आहे, वीर्य हे शीत आहे, विपाक हे मधुर आहे आणि गुण हे वृक्ष आणि गुरु आहे.
त्याच्यानंतर कमलचं जर बघितलं तर रस हे कशा आहे, तिक्त आहे, वीर्य हे शीत आहे, विपाक हे मधुर आहे, गुण हे लघुस्निग्ध आहेत. त्याच्यानंतरचं जर पार्ट बघितला तर फार्माकोडायनॅमिक्स येते. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉपर्टी येते हे बघा. अँटीऑक्सिडंट इफेक्ट असणारच, अँटी एजिंग पण राहणार, पण त्यांच्यासोबतच त्यांना काय येणार, कुलिंग इफेक्ट, हेपेटोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट आणि लुब्रिकेटिंग आणि डेमल्सन इफेक्ट हे येणार. त्याच्यासोबतच त्यांना डायजेस्टिव्ह आणि कार्मिनेटिव्ह इफेक्ट येणार, हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग इफेक्टसुद्धा त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतरचं पार्ट जर बघितलं मित्रांनो, त्याच्यानंतरचं पार्ट येते बघा फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणलं की ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन येणार. ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स, मेटाबॉलिझम प्रायमरी इन लिव्हर आणि एक्सक्रेशन थ्रू किडनी और स्किन येते. आता त्याच्यानंतरचा पार्ट जर बघितला मित्रांनो, त्याच्यानंतरचा पार्ट येते रोगनता किंवा उपयोग. आता त्याच्यामध्ये बघा तर याचं मुख्यत्व तृष्णाहर उपयोग येतो आणि नंतर मुखशोषहर. आता याचं काय असते, हे म्हणजे याला चूषण कार्य असते. याच्यामध्ये फक्त चूषण असते, त्याच्यामुळे त्याला अनुपान नसते. म्हणून त्याची मात्रा बघितली तर ते 6 ग्राम येते आणि अनुपान त्याचं नसतंय त्याला. त्याच्यानंतर पथ्यापथ्य जर बघितलं तर शीतल द्रव्य हे उपयोग सांगितलेले त्यांनी आणि उष्ण द्रव्य जे आहेत ते वर्ज्य सांगितलेले आहेत. इथपर्यंत समजलं का, हो की नाही. त्याच्यानंतरचं जर बघितलं तर सेवनकाल हे मुहुर्मुह, हे लक्षात राहू द्या कारण ही MCQ येण्याची शक्यता असते. मुहुर्मुह आणि रिसर्च अपडेट त्याच्यामध्ये दिलेली नाही. तर इथपर्यंत समजलं का, हो की नाही. एवढंच होतं मित्रांनो. याच्यानंतरची नेक्स्ट कल्पना आपण बघूया. त्यानंतर येतं मित्रांनो फलत्रिकोदी क्वाथ. आता फलत्रिकोदी म्हणजे 3 याच्यामध्ये असते तर आमलकी, गुडूची कुटकी, निंबाचे त्वक आणि चिरायता आणि वासा अशा प्रकारचे याच्यामध्ये घटक द्रव्य असतात. आता याच्यानंतर घटक द्रव्य बघितल्यानंतर त्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स जर बघितले तर त्याच्यामध्ये येते बघा मित्रांनो टॅनिन्स, गॅलिक ॲसिड, टर्पेनॉइड्स, शिकेमिक ॲसिड्स अशा विविध प्रकारचे फायटोकेमिकल्स येतात. आता त्याच्यानंतरचा पार्ट तुम्हाला माहिती आहे की निर्माणविधी असते. आता निर्माणविधी म्हणलं की त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, सर्व घटक द्रव्य एकत्र करायचं. सर्व घटक द्रव्य एकत्र केल्याच्या नंतर त्यांना स्वच्छ धुवून खलबयंत्रामध्ये त्यांचं चूर्ण करायचं. आता चूर्ण केल्याच्या नंतर एका मृतपात्रामध्ये त्यांचं काय करायचं, 6 पट जल घ्यायचं आणि त्यांना रात्रभर भिजू द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्यांना मंद अग्नी द्यायची. मंद अग्नी दिल्याच्या नंतर त्याचा 1/8 भाग हा शिल्लक राहीपर्यंत त्यांना मंद अग्नी द्यायची. त्याच्यानंतर जे क्वाथ प्राप्त होईल ते क्वाथ आपल्याला भरणीमध्ये, स्वच्छ भरणीमध्ये ठेवायचं. अशा प्रकारची याची निर्माणविधी आहे मित्रांनो. तर म्हणजे ही निर्माणविधी झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर येते बघा फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्स म्हणलं की आयुर्वेदिक पार्ट म्हणलं की रसवीर्य विपाक येणार. रसवीर्य विपाक म्हणलं की आमलकीचा रस जर बघितलं तर आम्लप्रधान राहणार, वीर्य हे शीत राहणार, विपाक हे मधुर राहणार, गुण हे वृक्षगुरू राहणार. तसंच गुडूचीचा रस हे तिक्त कशा राहणार, वीर्य उष्ण राहणार, विपाक मधुर राहणार, गुण हे गुरु आणि स्निग्ध राहणार. कुटकी जर म्हणलं तर कुटकीचा रस राहणार तिक्त, वीर्य राहणार शीत आणि विपाक राहणार कटू आणि गुण राहणार लघुवृक्ष. अशा प्रकारचे हे विविध यांचे आयुर्वेदिक पार्टचे रसवीर्य विपाक लिहायचे. त्याच्यानंतरचं जर पार्ट येतं मित्रांनो तर येते फार्माकोडायनॅमिक्स मॉडर्नचा पार्ट. आता याच्यामध्ये आमलकी असल्यामुळे अँटीऑक्सिडंट इफेक्ट येणार, अँटी एजिंग इफेक्ट येणार, कुलिंग इफेक्ट येणार. त्याच्यानंतर बाकीचे गुडूचे असल्यामुळं काय येणार, इम्युनोमॉड्युलेटर इफेक्ट येणार, डायजेस्टिव्ह आणि कार्मिनेटिव्ह इफेक्ट येणार, हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग इफेक्ट येणार, लुब्रिकंट आणि डेमल्सन इफेक्ट येणार. अशा प्रकारचे हे इफेक्ट येणार. इथपर्यंत समजलं का, हो की नाही. याच्यामध्ये जसं तसंच लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये दुसरं काही करता येत नाही. फार्माकोकायनेटिक्स जर बघितलं तर ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स आणि मेटाबॉलिझम प्रायमरली इन लिव्हर आणि त्याच्यानंतर एक्सक्रेशन थ्रू किडनी और स्किन येणार मित्रांनो. त्याच्यानंतरचं जर पार्ट बघितला तर रोगनता किंवा उपयोग येते बघा. आता रोगनता म्हणलं की थेरपेटिक यूज आपण त्याचा कशामध्ये उपयोग करतो तर त्याचा मुख्यत्व पांडुहर आणि कामलाहर येते बघा. पांडुहर आणि कामलाहर उपयोग येतो. त्याच्यानंतरचा पार्ट जर बघितली त्याची मात्रा. आता क्वाथ म्हणलं की हे मिलीलिटरमध्ये लिहायचं आणि मात्रा आहे त्याची 48 मिलीलिटर. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आता अनुपान जर बघितलं त्यासोबत मध द्यायचं. पथ्य अपथ्य जर बघितलं तर मूग, आडकी, मसूर, धात्री हे सर्व पथ्य आहेत. पण उष्ण पदार्थ, अतिमद्यपान करणे हे सर्व वर्ज्य आहेत. त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितलं तर प्रातकाल आणि सायंकाल हे दोन्ही कालामध्ये आपण उपयोग करू शकतो. रिसर्च अपडेट जर बघितले तर त्यांनी काय केलं बघा मित्रांनो रिसर्च अपडेटमध्ये की हेपॅटायटिस B पॉझिटिव्ह जे पेशंट होते त्यांना 6 मंथ 80 मिलीलिटर पर डे डोस हे क्वाथ दिलं. कशाचा, फलत्रिकोदी क्वाथ दिला. तर त्यांच्यामध्ये त्यांनी पाहिलं की हेपॅटायटिस B पॉझिटिव्हला हे कमी करू शकतात. अशा प्रकारचे रिसर्च अपडेट आहे. इथपर्यंत समजलं का, हो की नाही. हे बघा मित्रांनो, हे 3 कल्पना होते.
आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि याच्यामध्ये दुसरं काही वेगळं काही करतात नाही, हे जसेल तसंच लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे, लक्षात बसण्यासारखं योग्य आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, हे बेसिक कल्पनाचं सेकंड पार्टचं होतं. आता याच्यानंतर येते बघा गंधक येते. आता गंधकचे आपण बघूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तर थँक्यू व्हेरी मच आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.